संदर्भात काही टाईमलाईन ठरवण्यात आली? नुसती सुरक्षा भिंतीपुरते मर्यादित नाही आहे, तर याच्यामध्ये STP आहे, त्याच्यामध्ये सिवरचं नेटवर्क आहे, याच्यामध्ये सुरक्षा भिंत सगळ्या गोष्टी आहेत. याच्यावर आता कन्सल्टंट अपॉइंट केला आहे, त्याला पैसे मिळालेले आहेत. 2400 कोटी रुपये आपल्याकडे आहेत. त्याचं काम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असेल. डेंग्यू आणि मलेरियाची रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, महानगरपालिका काम करत नाही अशी नागरिकांची ओरड आहे. नाही, डेंग्यू आणि मलेरिया आज आपल्याला महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्याची साथ दिसते आहे. त्या संदर्भात महानगरपालिका सगळ्याच नागपूरसहित सगळ्या महानगरपालिकांना आपण निर्देश दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात फवारणी करणे आणि दर पावसाळ्यामध्ये असे जे वॉटरबॉर्न डिसीज येतात ते डिसीज करता एक आपली SOP आहे, ती SOP सगळीकडे लागू केलेली आहे. देवेंद्रजी, डेंग्यू चिकनगुनियाचा मोठा उद्रेक झाला. चिकनगुनिया पण ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात तसे रुग्ण दिसत आहेत. आपल्या हेल्थ विभागाने त्या संदर्भात एक आराखडा तयार केलेला आहे आणि सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात आणि इतरही ठिकाणी त्या संदर्भातली कारवाई सुरू केलेली. महायुतीच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात जी काही चर्चा होती, अजितदादांनी वक्तव्य केलं ते निवडणुकीनंतर ठरेल की अगोदर ठरेल कसं? मी सगळं नीट बोललेलो आहे. विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहेत आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातो आहे. आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही. या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील. ते आधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील. त्यामुळे या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. पण कन्फ्युजन काही नाही.